काहीच कंप्लीट झालं आपलं लुक, आपलं बीचचा लुक आणि आपण निघालो आता बीचकडं. फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी, काहीच अडचण नाही. अजून मुलींचं राहिलेलं आहे रेडीत. हे आउटफिट चेक सगळे चड्डे बरमुडे. थंबनेल थंबनेल साठी घ्यायचंय. ओके हाय गाइस, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. वी आर स्वागत आहे तुमचं नव्या व्लॉग. जय महाराष्ट्र, जय पब्लिक. आणि आपली गँग राहू देत. आता विषय असा आहे की आम्ही रत्नागिरी पोहोचलेलो आहेत. आउटफिटनं तुम्हाला समजतेच. आता इथनं पुढं आता भाई दाखवणार ना, काहीच विषय नाही. रत्नागिरी गणपतीपुळे, वी आर नाव इन द रत्नागिरी गणपतीपुळे. आणि आपण आता सकाळचा स्टे केलेला आहे श्रेयस लॉजमध्ये. त्याच्या आधी तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल. आता हे डे 2 आहे. डे 2चा व्लॉग पहिला नाईट 1 होती. आपण ट्रॅव्हलिंग केलं, त्यामध्ये आपण स्टेकेशन शोधलं. आणि आता डे 2 आहे. दुसरा व्लॉग सुरू झाला आहे आत्तापासून श्रेयस लॉजच्या बाहेर. आणि 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 चाललोय आता बीचवरती काय विषय नाही. चला बीचवरती. ठीक आहे, सगळे रेडी झालेले आहेत. बॅकग्राऊंडला हा हे बघू शकता. चोमूचा आउटफिट बघा, चोमूचा. हे बघा, एस फॉर श्रीराम. नाही पण जाऊ दे, आता खराबच होणार आहे. ही पर्स घेतली बघा. हे ना 39 रुपयाची पर्स घेतली. खड्डवनं घेतली पर्स 39. ब्रँडेड आहे. आपण ब्रँडेड वापरतो. क्यूआर जरी तुम्ही स्कॅन केल्यानंतर तुम्हाला समजेल राहू दे कुठला ब्रँड आहे, समजेल. दुबईवरून इम्पोर्टेड आहे. दाखव. दुबई दाखवला मेड इन इंडिया लिहिलंय, पण ते दुबईवरून इम्पोर्टेड आहे. काय करू नका, कारण दुबईवरून इम्पोर्टेड आहे, काही विषय नाही. आणि ब्रँड आपण करत नाही, आपल्या फ्लेक्सिंगची सवय नाही. 150-200 रुपयाची, म्हणून मला आज ती वेळ आली दाखवायची. सांगी मला किती करत नाही. ब्रँडच नाही म्हणलं कसं म्हणलं तरी काय अडचण नाही. ठीक आहे, गाईजला माहिती असतं कुठलं ब्रँड फ्लेक्स आहे कधी. ठीक आहे, बाय. आउटफिट चेक करा. वाईट दृष्टी आहे. चला अध्यक्ष, चला. नेव्ही ब्लू टी शॉर्ट आहे आणि खाली नेव्ही ब्लू. आपण आलेलो आहे आता करता लॉज नाही, फॅसू करता लॉज नाही, वेगळा विषय. खाऊकट्टा यमकेच खाऊकट्टा सिम्पली टेस्टी इथे आलेलो आहे आपण. सेल्फ सर्व्हिस आहे इथे. आपण सांगितलेले आहेत 8 रस्सा पोहे. 8 जण आहेत आपण. हा बोल. आणि आजचे अन्नदाते आहेत माननीय सोमपाया प्रोप्रायटर तसेच सर्व श्रीकृष्ण बेकरी आणि गजलक्ष्मी हॉटेल बारामती. धन्यवाद. बघा ना, नाजूक चेहरा, नाजूक मोकळा. लाभलाय दिलदार नजर जाईल तेवढी प्रजा आणि त्या नजर जाईल तेवढं प्रजा. प्रजेचा एकच राजा. एक उद्योजक संदीप कौर. हा, श्रीकृष्ण बेकरी. एकदा अवश्य भेट द्या. एकदा बारामती. आणि शेटपळ गजलक्ष्मी हॉटेल शेटपळ. गाईज बाय गाईज. आता रस्ता पोहे खातो आणि डायरेक्ट बीचवर जातो. बाकीचे गेले सगळे बीचवर, आम्ही तर राहिलो. इन द हाऊस गाईज. प्लस रस्सा वाटी प्लस पोहे. चालते. लिंबू घे, चिंबू घे. इकडे संस्थान श्री देव गणपतीपुळे असं बेकामा नाही, पण आपल्या इकडं समोर समुद्र दिसतोय, पण आपल्या समुद्र दिसतोय. इकडे जायचं नाही, आपल्याला जायचं आहे इकडं जायचं थेट. इकडं बीचची वाट आहे, पायवाट. काही विषय नाही. निघालोय आपण बीचला थेट. स्टेप्स चेक करा. काय स्टेप्स खराब आहेत इथं. ही काय बारामती नाही, दादा सरकार नाही, काय बारामती नाही. त्यामुळे इथं जरा थोडं अस्वच्छता झालेली आहे, पण अस्वच्छता आपण टाळली पाहिजे, आपणच पाळली पाहिजे. असा विषय. मी कॅमेरा पण चेक पुसून घेतो, कारण अस्वच्छता आपण साफ केली पाहिजे, असं सीन आहे. ठीक आहे. बीच नारळ झाड चेक करा. चला, काही विषय नाही. मामा बनायचं आपल्या सोबत.
मामा तुमचं इंट्रोडक्शन सांगा 2 शब्दात. काय नाही, आता आम्ही गणपतीपुळेमध्ये वास्तव्यास आलेलो आहोत. आता समुद्रकिनारी भटकंती करण्यासाठी सर्वांसोबत मौज मजा मस्ती. रत्नागिरी गणपतीपुळे. रत्नागिरी गणपतीपुळे. ठीक आहे, चला आपण डायरेक्ट आता बीचवर जाऊ. रीती सुरू झाली का? रीती बीचची फिलाली, बीचची काय विषय नाही. आणि समोर बघा बीच म्हणजे समुद्र किनारा. मी गणपतीपुळेला आलतो का नाही, झाले असतील गणपतीपुळे आलेले मी 8-9 वर्ष. 8-9 वर्ष. आता मी झालो 19 वर्षाचा. 8-9 वर्षापूर्वी आलतो. म्हणजे आता 10 वर्ष झाले पूर्ण. थोडक्यात 10 वर्ष झाले समजा. पूर्ण 10 वर्ष. त्यावेळेस आलतो माझ्या लय काय लक्षात नाही, थोडं लक्षात आहे असं विषय. आता ते आठवायला लागलं जरा. थोडं होतं लक्षात, लहानपणी आलेलं तीच आठवायला लागलं. 8 वर्षाचं असताना 8-9 वर्षाचं असताना आलं. तिचं नाही होता ही बघा, चेक करा. तेव्हा भरून आळत आलतो, लय गर्दी होती. ही वॉटर स्पोर्ट्स सगळे वॉटर स्पोर्ट्स हे चेक करा. माग राहिलो आम्ही. ठीक नाही, बनाना राईड त्या विषयाने करू शकत नाही, कारण आम्हाला अलाव केलं नाही मॅमनं. ठीक आहे, तरी काय झालं नियोजन तरी दाखवतो. डॉनचं बघा काय चाललंय. डॉगी डॉन पण एन्जॉय करतोय बीचवरती. डॉगी डॉन इन द फुल मौज. नाही काय आता भर उन्हाच्या किती वाजलेत काही चेक करू शकता. वाजलेत 12:15 आणि बीचवरती चालत कुठे चाललोय चेक. खालची रेत पण तापलेली, समुद्र किनाऱ्यावरती लाटा आलेल्या आहेत म्हणजे येत आहेत. आणि आपण आलेलो आहे गणपतीपुळे, श्री क्षेत्र गणपतीपुळे. गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. त्यांचं म्हणणं आहे मोबाईल कॅमेरा बंद ठेवा. चालते, आज जातो आतमध्ये ते म्हणत. ओके ठीक आहे. पुढून जायला त्यांनी सांगितले, पुढून एंट्री. इकडून आम्ही जरा रॉंग साईडनं आलोय. पुढून येतो आता थोडा मोठा राऊंड पडेल, काही विषय नाही. पण आता आल्याशिवाय पण पर्याय नाही. गणपतीपुळे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं म्हणलं थोडं तरी एक्स्ट्राचे एफर्ट्स करावे लागतील असा विषय. सगळे पुढं चालायला लागले. बाग किती लांबपर्यंत बसले. लास्ट लास्ट टाइम चालणारा मी. काय आता माझं फोटो वगैरे चालले असतात, फोटोशूट व्हिडिओ वगैरे घेते, मटेरियल कॉन्टेंट गोळा करत असतो इथं जायला. त्यामुळे मला असं होतं माझं उशिराच नाही, मागच पडतो. ते म्हणतात आपलं काय हे चाललंय तर चाललंय, जाऊ देत, असू देत. ठीक आहे, ओके बाय. दर्शन घेताना तुम्हाला दाखवतेच लागेल. गाईचा असा व्ह्यू आहे बाहेर. इथं बाहेर उंदीर मामा आहेत आपले. उंदीर मामा त्यांच्या कानामध्ये बोलायचं, आपली काय मनातली विष असेल पाया पडायचं, कानामध्ये बोलायचं विष. एंट्री गेट आहे, दोन्ही बाजूला हत्ती आहेत. त्या उंदीर मामांच्या कानामध्ये आपण पाया पडायचं, त्यांचे विष सांगायचे, काय विषय काय नाही. आणि असा विषय आम्हाला काय आतमध्ये जाऊन दिलं नाही. मॅडम लय उशीर झाले, तिला का डोक्यासारखीच कटकट असते. हा माणसात म्हणजे ही माणसंच आहेत. हां हा घ्यायला बघा की इकडं उशीरच असतं त्यांचं. हीच असतं काय, इकडं चाला तिकडं चाला, ते डोक्याला काय आणि एवढ्या उन्हाचं आम्हाला फिरवतात ते लोक. लोकांचं काय खरं परत. आणि उन्हाचं एवढं आणलं, एवढं लांब चालत आणि परत आता म्हणतात की लांबनं दर्शन घ्या, काय उशीर झाला आपल्याला. जाऊ द्या आता थोडा विषय सांगतो मला. बसमध्ये यायला पुढं काय विषय येते, कशामुळं काय सीन केला त्यांना. काहीच आता दुपारच्या जेवायचा टाइम झालाय आणि दुपार जेवण करायसाठी आपण आलेलो आहोत. आमंत्रणमध्ये आलोय. आमंत्रणमध्ये आलोय आपण. आमंत्रण दिलं होतं रत्नागिरीमध्ये शिवाजी चौकातून फक्त 500 मीटरच्या अंतरावरती आहे हॉटेल आमंत्रण. इथला ॲम्बियन्स पण चेक करा. ॲम्बियन्स चेक करायसाठी मी ग्लास दाखवतो तुम्हाला.
पाटील बघा MS मध्ये, पाटील पण इथे MS मध्ये. आम्ही ऑर्डर केले आता सगळ्या, एक चिकन कलेची थाळी केल्या 2, 4 चिकन थाळी, 2 चिकन कलेची थाळी आणि एक कोंबडी वडे थाळी अशी केली आम्ही ऑर्डर. कोंबडी वडे कोंबडी वडे हे आल्यानंतर ना तुम्हाला ते दाखवतो कसं काय नियोजन आहे, कसं काय नियोजन आहे, काय विषय, टेस्ट कसं आहे आणि काय काय व्हरायटी येते त्यामध्ये. आम्ही आधी मेनू कार्डमध्ये अर्ध्याने कधी खाल्लंच नाही, आवडतं. घाटावर राहिलाय दहीवडीत, घाटावर राहिलाय दहीवडीत. हा सगळा कोस्टल एरिया आहे, त्यांच्या तिकडे समुद्र आहे ना घाटावर. काय काहीच दाखवत नाही, तसं नाही, फिल्टर नाही लावत, नो फिल्टर असतं. चालते, ऑर्डर केले येईल टमाटामानं. आजूबाजूला गर्दी फुल, हाऊसफुल आहे, हॉटेल पॅक आहे. यांचं मला MS मध्ये आवडलं, काय आवडलं तुम्हाला दाखवतो. शी आवडलं मला, काहीतरी आपलं असं वेगळं पेंटिंग टाईप असं हे त्याचं डिझाईन केलं. इकडं पण या बाजूला पण मागं केलं आहे, इकडं पण केलं आहे, या बाजूला मागं डिझाईन केलं आहे, अजून इकडं पण केलं आहे. इकडं या बाजूला ही काय ठेवलं आहे ना, ही पण अँटिक असं जरा एशियन टाईपचं असं काहीतरी दिसतंय. त्याच्यामुळं नाही का मस्त असं जरा एक लुक आला आहे, त्यामुळं छान आहे. ठीक आहे, आता लुक वाईज तरी छान आहे. बाकी मग आता आल्यावरती आपण चेक करू क्वालिटी, क्वांटिटी, व्हरायटी काय काय. ठीक आहे, बिर्याणी असते का पाटील, भात असते, भात आहे गाईजमध्ये. ही चिकन, आपलं चिकन आहे, कोंबडी वडे थाळीत, हे कोंबडी वडे आणि हे चिकनचं आपलं पीस आहेत फ्राय. हे सोलकढी, आपलं सोलकढी हे काय रे ठीक आहे, हे तिवळं. अरे आणि ही काय मग, हे तिवळं आहे डॉन, तिवळं. ही सोलकढी, ही कोकम, हां कोकम, हे रस्सा आहे, ही सॅलड आणि मध्ये राईस. ओके, त्यांची झाली थाळी. ही डॉनची आपल्या थाळी. कुठली थाळी डॉन? ही तुझी चिकन थाळी. ही चिकन थाळी त्याने सोबत घेतली चपाती. हे सेम तसंच आहे, फक्त यामध्ये वडे नाही आहेत. हां, सेम तसं इथं चिकनचं फ्राय, रस्सा आहे त्यांचा. हां, राईसमध्ये चेंज आहे. हा राईस कुठला आहे? बिर्याणी राईस दिसतो. हा बिर्याणी राईस आहे, हा प्लेन राईस आहे. आणि ही तशी सेम थाळी आहे. यात फक्त सेम थाळी आहे, चिकन थाळी नाही, चिकन थाळी आणि यामध्ये भाकरी आहे, काहीच चेंज नाही आहे. पटलाची कुठली थाळी? पटलाची पण चिकन थाळी दिसते, चिकन थाळी फक्त भाकरी आणि भाकरी. ही पण चिकन थाळी आणि भाकरीच आहे, काही विषय नाही. चिकन कलेची थाळी पेंडिंग आहे, 1-2 मिनटात येऊन जाईल, आल्यावर तुम्हाला दाखवतो. चिकन कलेजी थाळी, आपली चिकन कलेजी थाळी. इथं कलेजी फ्राय आहे, इथं चिकन किमा आहे, तिळवं आणि सलाड, कोकम, सोलकढी, रस्सा आणि ॲज युज्युअल राईस. ओके, टेस्ट करतो. टेस्ट वगैरे सगळं करून झाल्यानंतर ना, जेवण झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट लास्टला फायनलला रिव्ह्यू देतो. मध्ये आधी काय रिव्ह्यू देत नाही, डायरेक्ट पोटभर जेवण करतो. भूक जरा जास्त लागलेली. ठीक आहे.